रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इरावती ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते। मुळात ना तिला आता या सगळ्या गोष्टी ना आवडतच नसतात आणि त्यामुळे तिला आता राग येत असतो। तर दुसरीकडे मात्र आता मालविका तिचीसुद्धा खूप जास्त चिडचिड होत असते। मालविकासुद्धा आता म्हणत असते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे, म्हणजे मी जो विचार केला होता त्या सगळ्या काही गोष्टी विचित्रच घडत आहेत। रमा तिथे आलेली असते आणि रमा लांबूनच त्यांचं हे बोलणं आता ऐकत असते। रमाला आता राग येत असतो, तरीसुद्धा रमा शांततेत का होईना या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेत असते। आता रमाला संताप झालेला असतो, म्हणून रमा तिथे जाते आणि रमा आता तिथे जाऊन चांगलं सुनावू लागते आणि म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की ही जी दिवाळी आहे ती एका वेगळ्या अर्थाने तुमची साजरी होत असेल, पण खरं तर ना माझ्यासाठी ही दिवाळी खूप जास्त महत्त्वाची आहे। कारण माझी जी काही दोन्ही मुलं आहेत ना ती तर माझ्या जवळ आलेली आहेत आणि त्याचसोबत तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पार्थला आणि त्याचसोबत सगळ्या गोष्टी तुम्ही लांब करत आहात, पण तुम्ही एकदा बाहेर जाऊन बघा, म्हणजे तुम्हा सगळ्यांना कळेल की किती छान बाहेर डेकोरेट केलेलं आहे आणि त्याचसोबत तो किल्ला बघितला ना तेव्हा तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे ते, असं देखील बोलून आता सुनावलं जातं। आणि जेव्हा हे सगळं बोलून ती सुनावते ना तेव्हा मात्र आता बोलतीच बंद झालेली असते। इकडे मात्र या इरावतीची, कारण इरावतीला ज्या काही गोष्टी कळत असतात ना त्या गोष्टी चांगल्याच अर्थाने समजावलेल्या असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी इतक्या बेधडकपणे समजवल्या जातात तेव्हा मात्र आता इथे ज्या काही गोष्टी आहेत त्या आता जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता इरावतीचं तोंड बंद होतं। कारण आता इरावतीला रमानं सांगितलेलं असतं की बघ, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या काही विसरून जा आणि गुण्यागोविंदाने आपण या सणामध्ये सहभागी होऊया, असं देखील आता रमाला म्हणायचं असतं। आणि मग काय, खूप जास्त राग जो काही आहे तो इरावतीला असतो। इरावतीला सगळ्याचा बदला घ्यायचा असतो, म्हणून इरावती म्हणत असते की तू म्हणतेस तर आपण हे सगळं काही करूया। आणि असं बोलूनच आता तिने असं सांगितलेलं असतं की मी सुधारली आहे, पण इथे रमाला माहिती आहे ना ही बाई काही झालं तरी सुधारण्यातली नाही, ती अशीच आहे। म्हणूनच आता रमा जी आहे ती तिला बोलते की तुझे काही 100 अपराध जे आहेत ते एका वेळी पुढला प्रॉब्लेम करतील। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रचंड संताप जो काही आहे तो आता आलेला असतो आणि म्हणूनच ना आता कळत नसतं की इथं काय करावं। पण मालविका ही खूप जास्त भडकलेली असते, कारण मालविकाला अक्षय हवा असतो आणि इरावतीच्या सगळ्या चाली सगळ्या काही फ्लॉप होत असतात आणि त्यामुळेच ना आता प्रचंड संताप जो काही आहे तो आता आलेला असतो। पण इरावती त्यातून सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न करत असते। मालविका तिला म्हणत असते की तुमच्याकडनं काही जमणार आहे का, तर तसं सांगा, नाही जमणार असेल ना तर मलाच आता काहीतरी करावं लागेल। पण इरावती तिला सांगत असते की थांब, तुला समजेलच मी आता काय करणार आहे ते, यावर सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे। आता दिवाळी येते ना असा काही बॉम्ब फोडेन ना ज्यामध्ये ही रमा पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या सगळ्या काही आपल्या मनाप्रमाणे घडतील, असं देखील इथं मुद्दामून इरावती बोलत असते। दुसरीकडे आता जेव्हा अण्णा मीटिंगमध्ये असतात ना तेव्हा त्यांना मीटिंगमध्ये लक्ष नसतं। त्यांना सारखी रमाची काळजी वाटत असते, रमा कशी असेल, काय करत असेल, कारण त्या दिवशी रमा त्यांच्याशी खोटं बोलली होती हे मनातून कुठेतरी त्यांना आता कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच त्या गोष्टीचा ते आता विचार करत असतात आणि ते म्हणत असतात की नक्की काय गडबड आहे, काहीच कळत नाही आहे। आणि त्यामुळे आता त्यांचं मीटिंगमध्ये सुद्धा लक्ष नसतं। साई जो आहे तो मीटिंगमध्ये पूर्णपणे एंगेज असतो आणि साईच ती मीटिंग अटेंड करत असतो, पण या सगळ्यामध्ये त्यांचं कुठेही लक्ष नसतं हे साईला सुद्धा नंतर कळतं। जेव्हा मीटिंग संपते तेव्हा आता विचारलं जातं, साई विचारतो की काय झालं आहे अण्णा, तर आता अण्णा म्हणतात की मला ना रमाची खूप जास्त काळजी वाटते। रमा जरी मला सांगत नसली ना तरीसुद्धा रमाच्या चेहऱ्यावरची ती जी काही गोष्ट आहे ती मी त्या दिवशी ओळखली, नक्कीच काहीतरी गडबड झाली होती, पण तेव्हासुद्धा तिने तेव्हा गोष्टी सांगायला नकार दिला, पण मला डाऊट येतोय की काहीतरी गडबड आहे, असं देखील आता म्हटलं जातं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र साई त्यांना शांत करत असतो आणि नका इतका विचार करू असं देखील म्हणतो। पण त्याच वेळेला आता साई जो आहे तो जेव्हा हे सगळं काही समजावतो तेव्हा मात्र
अण्णा म्हणत असतात की मला ना असं अजूनही वाटतं की रमा ना त्या घरात सेफ नाही आहे. रमासाठी मला कोणीतरी हवं आहे जो रमाकडे लक्ष देणारं असेल आणि रमा या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघेल. आणि म्हणूनच रमाकडे लक्ष द्यायला मला कोणीतरी व्यक्ती हवी आहे असं देखील म्हटलं जातं. पण ती व्यक्ती कोण असेल, कारण मला रमावर लक्ष ठेवायला हवं. कोणीतरी एखादी बाई असली तरी उत्तमच होईल, म्हणजे ती नेहमीच रमाची काळजी घेईल, रमाला हवं नको सुद्धा देईल आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवेल. कारण ना मला रमाची खूप जास्त काळजी वाटायला लागलेली आहे असं अण्णा देखील म्हणतात. तर आता साईसुद्धा विचार करतो आणि साईच्या डोक्यात कल्पना येऊ लागते. साईला माहिती असतं की यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन आहे, मग आपण तेच सोल्युशन काढायचं आणि काही झालं तरीसुद्धा आपल्याला जे हवं आहे ते करायचं असं देखील साईनं ठरवलेलं असतं. अण्णांना तो हा असं म्हणतो. बघतो मी काही मार्ग निघतोय का असं बोलूनच लगेच तो तिकडे जायला निघतो. इकडे मात्र आता तारा आणि मालविका या दोघींनी मिळून बाहेरच्या अंगणात आता खोदायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच आता तिथे त्या खोदत असतात आणि त्यावेळेला त्यांना त्या जमिनीमध्ये एक बॉम्ब पुरून ठेवायचा असतो. जेव्हा तो बॉम्ब पुरला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्या हाती लागतील. म्हणजेच काय तर इथे आपण बॉम्ब ठेवला तर ही लोक जेव्हा फटाके फोडायला येतील तेव्हा तो बॉम्ब त्यांच्या अंगावर फुटेल आणि मग आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी शक्य करता येतील. असाच काहीसा विचार जो आहे तो आता त्यांचा सुरू असतो आणि म्हणूनच ना त्यांनी त्या जमिनीमध्ये एक बॉम्बचा बॉक्स ठेवलेला असतो आणि पुन्हा एकदा त्यावर माती टाकलेली असते. त्यानंतर तारा मालविका ह्या दोघीही जणी इरावतीला या सगळ्या गोष्टी सांगायला आलेल्या असतात आणि आपलं काम झालं आहे असं देखील सांगू लागतात. आता मजा तर खरी येणार आहे जेव्हा तो बॉम्ब जोरात फुटेल आणि त्यावेळेला रमाचा चेहरा पूर्णपणे जळून जाईल. ह्याचाच उद्देश त्यांचा असतो आणि म्हणून तर आता ते लोक जे आहेत ते पूर्ण तत्परतेने तयार असतात आणि रमा जेव्हा फटाका फोडेल तेव्हा रमाच्या अंगावर भडकन तो बॉम्ब फुटेल आणि आता रमा जी आहे ती दिसते ना त्यापेक्षा विचित्र दिसेल. मग काय अक्षय काही तिच्याकडे जाणार नाही हा एकमेव हेतू त्यांचा असतो आणि त्यामुळे आता तो हेतू पूर्ण करण्यासाठी या दोघी तत्परतेने कामाला लागलेले असतात. आणि आता तो बॉम्ब वगैरे पुरून झाल्यानंतर दोघी जणी म्हणत असतात की आज खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. जेव्हा हा बॉम्ब फुटेल ना तेव्हा भडकन फटाका उडणार आहे, मग तेव्हा तर आता मजा येईल असं देखील आता त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि जेव्हा हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र आता सगळीजण बाहेर बसलेली असतात. फटाके खूप सारे आणलेले असतात. तर रमा म्हणत असते की जास्त फटाके फोडायचे नाहीत, पोल्युशन होतं आणि अक्षयला सुद्धा या गोष्टी पटतात. कारण अक्षयलाही सुद्धा प्रदूषण वगैरे या सगळ्या गोष्टी आवडत नसतात आणि म्हणूनच अक्षय देखील म्हणतो की बरोबर रमा म्हणते ना ते परफेक्ट आहे, जास्त फटाके आपल्याला फोडायचे नाही आहेत. पण आता बाबा फटाके प्लीज फोडूया ना, आरोही हट्ट धरते. आता आरोहीने हट्ट धरल्या म्हटल्यावर अक्षयकडे सुद्धा ऑप्शन उरत नाही. रमा म्हणत असते अगं बाया अजून आपल्याला 2 दिवस आहेत दिवाळीसाठी, तेव्हा आपण फोडूया ना फटाके. पण नाही, मला आजच फटाके फोडायचे आहेत असा आता आरोहीचा हट्ट असतो आणि मग काय अक्षय तो हट्ट पुरवायचा ठरवतो. अक्षयला आता इरावती म्हणत असते की दरवर्षीचं विसरतोयस का अक्षय तू, म्हणजे तू जेव्हा पहिल्यांदा फटाका फोडतोस तेव्हाच तर आपल्या घरामध्ये फटाके फोडले जातात. चल आता ही 30 वेळ आहे तुलाच फटाके फोडायचे आहेत. खरं तर तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की नको, हा मान रमाला द्या, रमा हे उत्तमरित्या करू शकते आणि त्याचसोबत आरोहीला सुद्धा सावरू शकते. पण त्याच वेळेला रमाला थोडं ऑकवर्ड वाटतं. रमा म्हणत असते की मी एकटीच का, तुम्ही सुद्धा आरोहीचे बाबा आहात ना, मग आपण दोघंही मिळून फटाका फोडूया. मग तर झालं. आता आरोही खूप जास्त खुश झालेली असते कारण तिला तिच्या आईबाबांसोबत फटाका फोडायला भेटणार असतो. तर इकडे मालविका आणि सोबत तारा ह्या दोघी जणी खुश असतात कारण त्यांनी आता जे ठरवलेलं असतं ते शक्य होणार असतं. कारण अक्षय आणि त्याचसोबत आरोही रमा आता फटाके फोडायला बाहेर जाणार म्हटल्यावर आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या एकदम परफेक्टली घडणार आहेत असंच त्यांना वाटत असतं आणि म्हणून त्या देखील खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय आणि त्याचसोबत रमा आता तो फटाका फोडण्यासाठी बाहेर जायचं ठरवतात. तर पहिल्यांदा ते पाऊसच लावत असतात, म्हणजे पाऊस लावल्यानंतरच खरं तर आरोहीला खूप आनंद होणार आहे हे माहिती असतं. मग आता अक्षय रमा हे दोघंही जण जेव्हा फटाके लावतात ना तेव्हा मात्र आरोही सुद्धा त्यांच्याबरोबर येते आणि म्हणत असते की मी सुद्धा तुमच्याबरोबर फटाके फोडणार आहे, चला ना बाबा आपण सुरुवात करूया. आणि असं बोलून आरोही जी आहे ना ती आता घेऊन जाते. आरोही जेव्हा घेऊन जाते तेव्हा मात्र आता मालविकाला सुद्धा माहिती असतं आणि इरावतीला सुद्धा माहिती असतं की त्यामध्ये आता
बॉम्ब भरून ठेवलेला आहे आणि म्हणूनच तर खूप जास्त भीती जी आहे ती आता रमाला वाटत असते की सगळ्या काही गोष्टी ठीक तर होतील ना, की त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स येतील असा विचार सुरू असतो. रमा तर खूप जास्त खुश असते, कारण रमा स्वतः सगळं काही जवळून अनुभवत असते आणि त्यामुळे ना तिला देखील वाटत असतं की ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्या काही चांगल्या होत आहेत. मग आता आरोही पटकनच फटाक्यांचा बॉक्स घेते आणि ती आता बाहेर जायला निघते. तर इकडे मात्र आता मालविकाला टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की अक्षयजी सुद्धा गेले आहेत, त्यांना काही झालं तर. मग इरावती म्हणत असते की नाही, त्याला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. जो काही आता भडका उडेल ना त्याने सर्वस्वी जो काही त्रास आहे तो रमाला होईल आणि आपल्या मार्गातला काटा अलगद दूर होईल. आपण जे ठरवलं होतं ते सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली घडणार आहेत असं देखील आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आरोही आणि त्याचसोबत अक्षय हे आता बाहेर पडलेले असतात आणि तेव्हा आता त्यांना फटाका फोडायचा असतो. आरोही म्हणत असते की मी सुद्धा तुमच्यासोबत फटाका फोडणार हा. मग आता आरोहीला अक्षय आणि रमा म्हणतात की ये ना बाळा, आम्ही तुला कुठे नाही बोलतोय, आणि तिला आता दोघंही जण घेऊन जातात. तर इकडे आता तारा व ती खूपच जास्त खुश असतात. आता जिथे तो बॉम्ब इन्सर्ट केलेला असतो ना तिथेच मुद्दामून तारा जी आहे ती आता तिथे तो पाऊस ठेवते, जेणेकरून तिथे जेव्हा आग लागेल तेव्हा खालून मोठा भडका उडेल आणि हा भडका जेव्हा खतरनाकमध्ये उडेल ना तेव्हा सगळीकडनंच वाट लागेल आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त त्या रमाची. अशी सोय काहीशी आता इरावतीनं केलेली असते आणि इरावती आता कधी एकदा भडका उडतोय ना याचीच तर वाट बघत असते. तर दुसरीकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा अक्षय आणि रमा खूपच जास्त खुश असतात, कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे त्यांना आनंद झालेला असतो. दुसरीकडे इरावती तारा हे सगळीजण पाहत असतात की कधी बॉम्ब फुटेल, कधी फुटेल, पण अजूनही बॉम्ब फुटत नसतो. मालविका आणि तारा हाताने इशारा करत म्हणतात की आता भडकन भडका उडेल, पण तसं काहीच होत नसतं, कारण आतमध्ये जो बॉम्ब असतो ना तो काही फुटलेलाच नसतो. मग आता त्या दोघीही जणी जो काही कानावर हात ठेवलेला असतो त्यांनी तो कानावरचा हात बाजूला करतात आणि म्हणतात की हे काय झालं, आपण जे ठरवलं होतं ते का पॉसिबल झालं नाही असा विचार देखील आता मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि म्हणूनच आता तो देखील विचार करतो की काय झालं असेल. पण त्यावेळेला आता रमा आणि अक्षयने इथे पाऊस लावलेला असतो आणि तो पाऊस लावून झाल्यानंतर सुद्धा ते दोघंही जण तिथेच उभे असतात, पण तो बॉम्ब काही फुटत नाही आणि त्यामुळेच ना आता मालविका आणि त्याचसोबत आता ताराला टेन्शन आलेलं असतं. दोघीही जणी बोलत असतात की हे असं कसं झालं, काहीच कळायला मार्ग त्यांना नसतो आणि त्यामुळेच ना आता त्यांना कळत नसतं की ह्या गोष्टी कशा झाल्या. इरावती त्यांच्यावर भडकते. इरावती म्हणते की काय तुम्ही मूर्ख आहात का, तुम्ही हे सगळं काय करून बसलात, म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता, तुमच्यावर विश्वासाने काम सोपवलं होतं, पण तुम्ही ते कामसुद्धा धड केलं नाही आहेत, काय करताय काय असं तुम्ही, असं देखील बोलू ती आता चिडलेली असते. आणि जेव्हा ती इतकी चिडते तेव्हा तारा म्हणते अगं आम्ही केलं होतं काम, असं कसं झालं, बॉम्ब कसा फुटला नाही, खरंच मलाही माहीत नाही असं देखील आता ती म्हणू लागते. इथं मालविका सुद्धा सांगत असते की हो बरोबर आहे, मी सुद्धा तर होती ना, मग हे असं कसं घडलं हेच त्यांना आता कळत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तशाच पद्धतीने घडत असतात. त्यामुळे इरावती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला कळत नसतं की हे सगळं काही काय सुरू आहे. तर इरावती आता म्हणत असते की ह्यांची दिवाळी तर खूप जास्त जोरात चाललेली आहे, ह्यांनी तर आपल्यालाच वेड्यात काढलं. तर इरावतीच्या समोरच आता इथे रमा जे आहे त्यासोबत आरोही आता तिघही जण जे आहेत ते मस्तपैकी फटाके फोडत असतात. तेवढ्यातच समोरून एक गाडी येते आणि गाडीतून कोणीतरी येताना दिसते. मग कोण असेल बरं तिथे येताना असा प्रश्न आता इरावती त्यासोबत आता मालविका या सगळ्यांना पडलेला असतो. तर अक्षयही येणाऱ्या गाडीकडे पाहत असतो. तर त्या गाडीमध्ये आता रमाच्या सेफ्टीसाठी अण्णा आणि साईने पाठवलेले व्यक्ती असतात आणि त्याच वेळेला आता इरावती मालविका एकदम आतुरतेने बघत असतात की कोण असेल बरं, कोण असेल, वाकून वाकून ते बघत असतात. तर चक्क या गाडीतून उतरतात ते म्हणजे आता काका आणि मावशी, म्हणजेच मंगल मावशी आलेली असते आणि मंगल मावशी तर आता वेगळ्याच पेहरावात असते. मंगल मावशी अगदीच मँगो मावशी बनून आलेली असते आणि मँगो मावशी जेव्हा येते ना तेव्हा मात्र आता ती सगळ्यांना हाय बाय करू लागते. रमाही चकित होते
की हे लोक इथे कसे, पण ह्यांना मुद्दामूनच ना आता साईनं आणलेलं असतं रमावर लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजेच रमा मोठ्या संकटात आहे अशी कुठेतरी चाहूल जी आहे ती आता लागलेली असते. मग या चाहुलीमुळेच कुठेतरी वाटत असतं की नाही, आपण जे आहे ह्यांना भेटायला हवं, ह्यांच्याकडे जायला हवं आणि म्हणूनच आपल्याला आता रमाची मदत करायला हवी. म्हणून काका आणि मँगो मावशी दोघंही जण रमाच्या मदतीला आलेले असतात आणि त्यांना बघितल्यानंतर अक्षयही चकित होतो. अक्षय विचार करतो की हे असे इतके बदल, कारण ते पहिल्यांदा एकदम साधे राहायचे ना काकाही आणि मावशीही, पण आता जो काही बदल त्या दोघांमध्ये असतो ना तो बदल बघूनच अक्षय देखील चकित होतो. आणि त्याच वेळेला आता इकडे अक्षय म्हणत असतो की तुम्ही कसे काय. त्यावर अक्षयला ते म्हणतात की आम्हाला आमच्या रमाची आठवण आली, सो आम्ही रमाला भेटायला आलेलो आहोत. काय मग तुला आत्यालासुद्धा आता हाक मारू लागतात आणि काय मग लेडी कशी आहेस असं देखील मुद्दामूनच मँगो मावशी असं म्हणू लागते. तर आता अक्षयचा डोळ्यांवर विश्वास बसत नसतो. तो चष्मा वगैरे काढूनसुद्धा आता मंगल मावशीकडे बघत असतो, कारण मंगल मावशीने ना वन पीस घातलेला असतो, तर इकडे मात्र काकाने सुद्धा एकदम भारी असे कपडे घातलेले असतात. त्यामुळे अक्षयचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो. पण आता तू कशी काय अचानक असं देखील रमा विचारू लागते. त्यावर रमाला आता मँगो मावशी सांगू लागते की अगं रमे, आम्हाला तुझी आठवण आली म्हणून आम्ही तुझ्यासाठी आलेलो आहोत असं देखील म्हटलं जातं. आणि त्यामुळे आता रमाला बघितल्यानंतर आता त्यांनाही आनंद झालेला असतो, कारण बऱ्याच दिवसानंतर ते रमाला भेटलेले असतात आणि रमाच्या चेहऱ्यावर आनंद तो काही दिसत नसतो, कारण तिला प्रश्न पडलेला असतो की ह्यांना इथे कोणी अरेंज केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता जेव्हा इथे मँगो मावशी आणि काका येतात तेव्हा मात्र इरावतीचं तोंड पडलेलं असतं, कारण इरावतीला माहिती असतं की ही दोघंही जण आपल्यावर भारी पडणारे आहेत. इरावती आता शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र हे काय, तुम्ही बॅगा वगैरे सुद्धा घेऊन आला आहात का असं रमा विचारते. त्यावर आता मँगो मावशी बोलू लागते की हो, आम्ही इथे राहायलाच आलेलो आहोत आणि असं बोलून ती आता हसू लागते. तर अक्षयही त्यांचं आता वेलकम करतो, कारण ऑप्शन काही उरलेला नसतो. आणि दुसरीकडे आता रमा जे आहे ते दोघांचे आशीर्वाद घेते आणि काही झालं तरी ते तिचे आता मावशी आणि काका असतात, त्यांच्याशिवाय तिच्या कुटुंबामध्ये आता तिचं दुसरं कोणीही नसतं आणि तो झाल्याचा आनंद त्यांना असतोच. इकडे मात्र आता इरावती मालविकाला सांगत असते की तू अक्षयसोबत दिवाळीच्या शॉपिंगला जा. पण त्यावेळेला ना आता अक्षयसोबत दिवाळीच्या शॉपिंगला रमा जाते आणि मालविकाला मात्र अक्षयने चांगलीच टुल्ली दिलेली असते. मार्केटमध्ये आता कंदील आणण्यासाठी गेलेले असताना त्यांचे कंदिलावरनं सुद्धा वाद होत असतात, म्हणजे कोणतं कंदील कोणी घ्यायचं. मग आता आपण 3 कंदील घेऊया असं देखील त्यांचं ठरत असतं, कारण आरोहीचा एक कंदील, रमाचा आणि कक्षेचा. त्यावर आता आरोही त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढत म्हणते की आपण 7 कंदील घेऊया, आपल्या 7 वर्षांची जी काही दिवाळी सेलिब्रेट करायची राहिली ती एकाच याच्यामध्ये करून आपण ही दिवाळी सेलिब्रेट करायची असं त्यांचं ठरलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.